नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रसाद घोरपडे. काल मला एका ताईचा फोन आला. तिने मला सांगितलं की दादा, मी अशा ठिकाणून ओला उबेर केलेली आणि मी माझ्या घरी जाण्यासाठी ती गाडी केली आणि जो ओला उबेरवाला जो पोरगा होता, ज्याला मी आता मारहाण केलेली आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की तो नशेमध्ये आहे पूर्ण. आणि मला घरी जाताना त्याने रस्त्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा गाडी ठोकली. त्याचबरोबर जो रस्ता होता घरी जाण्याचा, तो रस्ता तो चुकलेला. आणि रस्ता चुकल्याच्या नंतर त्याला सांगितलं सुद्धा की हा रस्ता चुकीचा आहे. तर त्यावरती तो बोलला की नाही, बरोबर चालू आहे म्हणून, कारण की तो पूर्ण नशेत होता. एवढं होऊन तिने काय केलं, तिने पुढे गेली, ती गाडी थांबवली कशी बशी आणि बाजूनेच एक रिक्षा केली आणि ती तिथून तिच्या घरी गेली. मला तिचा फोन आला, तिने ही सगळी घटना सांगितली. त्या मालकाचा नंबर तिने मला काढून दिला, जो ओला उबेर गाडीचा जो मूळ मालक आहे त्याचा नंबर काढून दिला. ओला उबेरचा जो ड्रायव्हर, त्याचा नंबर दिला. मी त्या ड्रायव्हरला फोन केला तर त्याला बोलायचंही सूद नव्हतं, एवढा नशेमध्ये होता तो. मी मालकाला फोन केला, मालकाला सांगितलं की तू तात्काळ जर त्याला घेऊन इथपर्यंत नाही आलास तर मी त्याला उद्या शोधून मारेन आणि रीतसर तक्रार करीन आणि ती तक्रार तुझ्याही विरोधात असेल. त्याने रात्री जवळजवळ ही घटना जी घडली ही 11:30 साडे11ची होती. मी त्याला त्यानंतर फोन केल्याच्यानंतर, मला वाटतं 11:30-12ला मी त्याला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की मी येतोय म्हणून. जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत तो त्याला अंधेरीवरून जे कुठलं ठिकाण होतं त्याला तो तिथं घ्यायला गेला. तिथून त्याला घेऊन आला आणि घेऊन आल्याच्या नंतर मी आणि माझ्या सहकार्याने चांगला समाचार घेतला त्याचा. मला हे सांगायचं आहे की आजकाल बलात्काराच्या घटना तुम्ही बघत आहात, या सर्रास वाढलेल्या आहेत. हे ओला उबेर चालवणारे, मी मुळात ओला उबेरवाल्यांना नाही बोलत आहे, परंतु या समाजामध्ये अनेक असे समाजकंटक आहेत, विद्रूप लोक आहेत की त्यांना स्त्रिया म्हणजे खेळणं वाटतं. ते नशेच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यातनं अशा या घटना घडतात. कुठेतरी याच्यावरती चाप बसावा आणि ह्या घटना रोखण्यासाठी आपणही सतर्क व्हावं. मला काल त्या ताईने फोन केल्याच्यानंतर मी त्याला बोलवलं आणि त्याला जो चोपायचा आहे तो मी चोपलेला आहे. परंतु मी या व्हिडिओमार्फत सर्व स्त्रियांना मी हात जोडून विनंती करतो की आपण कुठल्याही ठिकाणाहून कुठेही जात असाल, त्या गाडीची व्यवस्थित माहिती घ्या, त्या ड्रायव्हरची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच त्या गाडीने प्रवास करा. कारण की तुम्ही अशी जर घटना रोखायची असेल, म्हणजे काल त्या ताईने तो निर्णय जागेवरती घेतला की ती गाडी तिथे रोखली आणि लगेच उतरून ती दुसऱ्या रिक्षाने पुढचा प्रवास केला तिने. मला असं वाटतं की हा निर्णय तुम्ही तात्काळ